दोस्ती वो नहीं जो मुस्कान देती है, दोस्ती वो होती है जो पानी में गिरा आंसू भी पहचान ले। और आप सबकी दोस्ती ऐसी होगी तो आप सभी के लिए मेरा सल्यूट है। और इसी दोस्ती के नाते मैं आपको मेरे प्रोजेक्ट का पेड़ दे रहा हूँ। थँक यू। आणि तुम्हाला माझ्या प्रोजेक्ट बद्दल काय वाटते? तुझ्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो। सर्वप्रथम तर तुझा खूप खूप अभिनंदन। तुझं अर्धशतक झालंय तुझा या प्रोजेक्टमध्ये, 50च्या वर गेलाय हा। आणि हा 53वा झाड आहे। अरे बापरे, 53वा झाड आमच्या मैत्रीचं प्रतीक आहे। सर्वांच्या मैत्री दिनानिमित्त आम्ही हे वृक्षाश्रमाचा कार्यक्रम आमच्या घरी ठेवला आहे। आणि चिकू हा याचं जे कार्य आहे ना, मोठ्यांना सुद्धा लाजवणारे आहे। वयाच्या खूप लहान वयात यांनी हा खूप मोठी कामगिरी पार पाडून राहिला। त्यातल्या त्यात एक मन याला खूप सूट होते, मूर्ती लहान कीर्ती महान। यांनी जे कीर्ती म्हणजे गाजवून राहिला हा, ती मोठे सुद्धा नाही गाजवून ठेवत। एखादा दिवस पाहतो वृक्षारोपण करतात मोठे आणि मोकळे होऊन जातात, पण हा 1 वर्षापासून मागच्या याच्या वाढदिवसापासून हा याचा कार्यक्रम राबवून राहिला आणि खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडूनही राहिला। सगळे मोठे याला सपोर्ट करून राहिलेत, याबद्दलही त्याला म्हणजे सर्वांचे आशीर्वाद मिळून राहिले, सर्वांची ब्लेसिंग मिळत आहे। खूप खूप अभिनंदन तुझं, सर्वांचं खूप खूप अभिनंदन। आणि आमच्या या मैत्री दिनानिमित्त आमचं हे काय चाफ्याचं वृक्ष आम्ही आमच्या घरी लावून राहिलो। आमचा एक ग्रुप आता चाफा ग्रुप म्हणून आम्ही नाव देऊ या ग्रुपला। आणि पुढच्या मैत्री दिनाच्या निमित्त आपण पुन्हा या झाडाला भेटूया सगळे मिळून। आणि जे तनिष्ठ वृक्षाश्रम आहे हे फक्त वृक्षारोपण करून फोटो काढण्यापुरतं नाहीये, तर तो झाड वाचवायचा पण आहे। तो सगळ्यात मोठा तनिष्ठ उद्देश आहे का तो झाड टिकला पाहिजे। 18 वर्ष झाले, आता हे 80 वर्षापर्यंत आम्ही नक्की मैत्री पण 80 वर्षापर्यंत टिकून राहील। आणि तुमच्या अशा मैत्रीला मी पण तुमची मैत्रीण आहे, मी व्हिडिओ काढते याचा अर्थ नाहीये। तर आपण सगळ्यांसाठी आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया चला, आणि आपण सगळे मिळून झाड लावू। आपल्या मैत्रीचं नातं जुनं ते सोनं। हॅपी फ्रेंडशिप डे।